हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही निघालो आहे सोनी गिफ्टला. महिला दिनाची ऑफर चालू आहे, अजून 2 दिवस आहे ऑफर. तर आम्ही जाणार आहे आणि हा आमच्या मागे लागला. याला आम्ही नाही नेणार, जायचं नाहीये, आम्ही याला नेणारच नाहीये. तर त्रासण्यासाठी बघा कसं आहे लाईटचा वापर करतोय. तर आता आम्ही निघतोय आणि आल्यावर दाखवतो आम्ही की काय काय वस्तू घेतल्या गुड्डीने. गुड्डी आता चालेल लुटायला त्या सोनीला. म्हणजे सोनी मला लुटणार आहे, मी नाही त्याला लुटणार आहे. ती मला लुटणार आहे, ती मला कंगाल करणार आहे आज. तर बघूया आता हिला किती पर्यंत ती कंगाल करते आज सोनी गिफ्ट्स. मग बघ अवनीश, हे आमचं विचित्र आहे, त्याला नेत नाही म्हणून असा आम्हाला त्रास देतोय दोघींना. तर चला आता आपण निघू. नाही बाय बाय. किती वाजता निघायचो? किती मोठी लाईन आहे इथे सोनीला. चाबी घे, अशी कोण नाही होणार. आम्ही केली खूप सारी शॉपिंग. गुड्डीला घ्यायचं होतं काय आणि घेतलं काय बघूया आता. तिने काय काय घेतलं आपण घरी जाऊन बघूया. तर तुम्ही बघितलंच आता पहिले सुरुवातीलाच की किती गर्दी होती सोनी गिफ्टला. आणि सोनी गिफ्टचं मार्च महिना महिला दिनाचा पूर्ण मार्च महिना ऑफर असते. हे नाशिकच्या ऑलमोस्ट सगळ्याच बायकांना माहिती आहे की तिथे ऑफर असते असं. खूप गर्दी असते. तरी त्या मानाने आम्ही काल गेलो तर गर्दी जरा कमी होती. म्हणजे एक अर्धा पाऊण तासात नंबर लागला, नाही तर 2-2 तास उभं राहावं लागतं तिथे. तर काय वस्तू घेतल्या त्या दाखवते. घ्यायचं काहीतरी भलतंच होतं, घेतलं काहीतरी वेगळंच. आणि एक तर बाहेर आल्यानंतर परत ते आतमध्ये सोडत नाही, एंट्री देत नाही, परत लाईनमध्ये उभं राहावं लागतं. तर आपण आता सुरुवातच करू डायरेक्ट वस्तू बघायला. पहिले ही पिशवी. आणि मला इथे ऊन दिसत असेल, सकाळी खूप छान ऊन येतं बेडरूममध्ये, दोघं बेडरूममध्ये. आणि नवीन घरात शिफ्ट झालो आहे तर सगळ्याच गोष्टी नवीन लागतातच. नवीन म्हणजे जुन्या पण चालतात, पण मग आता लागतात. माणूस घेतच नवीन घरामध्ये. चला बाबा काहीतरी अजून काहीतरी नवीन, अजून काहीतरी नवीन. छोट्या छोट्या गोष्टी पण घेतो. म्हणजे हे कपड्यांच्या चिमट्यांपासून सगळीच नवीन शॉपिंग असते. काय विचार करते मी, जाऊ दे गेली. पप्पा आले माझे मागून. तर इथून सुरुवात करू. हा बेसिनचा आपला ब्रश. हा एक घेतला, हा एक नाही घेतला ॲक्च्युली, हा 2 घेतलेले. 2 वॉशरूम येतात, मग 2. अरे देवा, कोणत्या याच्यात काय नाही. बरं मी दुसरा सापडला का परत दाखवतो. आता हे 2 वस्तू झाल्या. आणि हे पण एक घेतलं. हे लागताच ॲक्च्युली. ह्या मी पिंपळनेरला नेण्यासाठी घेतल्या, कारण की तिथे खूप हवा असते आणि मग कपडे उडून जातात. आणि हे प्लॅस्टिकच्या बरण्यांचा सेट. हे बघा, हे मला असं वाटतं अर्धा किलोच्या मापाचे आहे. अर्धा किलोचं. हे 6 घेतले. हे 6 घेतले. आणि आपलं ब्रश वगैरे ठेवायला बाथरूममध्ये हे घेतलं. हे बाथरूम घासायला 2 घेतले ॲक्च्युली मी. हे 2 घेतले, पण ना हे सापडत आता कुठे कुठे पिशवीत असतील ते जसे सापडले. आणि आपला कपडे धुवायचा ब्रश होता तरी पण घेतला. मग असंच होऊन जातं. ज्या वस्तू असतात, ज्या घ्यायची गरज नसते त्या पण घेतल्या जातात, आणि ज्या घ्यायच्या असतात त्या वेळेवर माणूस विसरून जातो. एवढ्या गर्दी. तर हा छान असा ट्रे घेतला. मम्मीकडे ट्रे खूप आहे, पण मग आहे ना, तरी पण मला आवडला. काहीतरी नवीन मस्त आहे ना, तसं असं छान असा ट्रे पण घेतला. असं मध्ये मध्ये लिपस्टिक येते,
मध्ये जाते. दिसतंय का तुम्हाला पण? या अन्वेषाने ना ते काय फिल्टर ऑन केलंय मला ते पण समजत नाही. ते फारच असं वाटतं. मध्ये मध्ये लिपस्टिक लावली, अरे मध्ये गेली, आली. जाऊ दे, व्हिडिओ कंटिन्यू करू. तर ही बॉटल घेतली असताना पाण्याची. आता तिची तर स्कूलला सुट्ट्या लागतील आता 2 महिने शांतता, पण तरी घेऊन घेतली. अनुचे कसं आहे पुढच्या हां, तर अन्वेषाचं आता एप्रिल महिन्यात परत स्कूल ओपन होणार आहे, तर तिच्यासाठी हा छान असा टिफिन घेतला. करून दाखवते, खरंच म्हणजे छान आहे, आवडला मला. अशी छान लॉक सिस्टीम आहे त्याला. आणि मध्ये असा डब्बा आहे, म्हणजे ह्याला त्याच्यातून तेल वगैरे बाहेर येणार नाही, लीक होणार नाही. त्याच्यात एक्स्ट्रा हे पण दिलं आहे त्यांनी, जर समजा एक टिपलं एक्स्ट्रा लावू शकतो. तर अनुषाला टिफिन घेतलं आहे. आणि हां, एका बेडरूमला हे जरा असं लावायला भिंतीला, आणि याच्यामध्ये आपण तेलाची काय बॉटल, पावडरचा डब्बा काहीतरी ठेवू शकतो. असं खाली पण काही सामान ठेवू शकतो. विक्स, बाम मला खूप लागतं आयडेक्स. मी बघा इथेच तुम्हाला दाखवते. इथेच काल रात्री मी झोपली तर दोन आयडेक्स होते. अजून विक्सचे पण आहे, खूप सामान आहे माझ्याकडे. तर हां, आपण इथे असं छान भिंतीला असं कॉर्नरला लावू शकतो. आता हे मी ॲक्च्युली त्या चिल्ड्रन्स बेडरूमसाठी आणलेलं आहे, कारण की तिथे एक मिरर लावायचा आरसा, त्याला आपण काहीतरी असं टांगू पण शकतो. हँगिंगसाठी पण आहे. हे एक छान वाटलं मला, काहीतरी वेगळं होतं, हे एक घेतलं. आणि हे आपलं नॉर्मल बाथरूम धुवायला. सर्दी पण झाली मला. हां, तर हे ऑलरेडी आहे 2, पण मी एक तरी घेऊन घेतलं. त्या कामवाल्या मावशींना पण लागतं ना भांडी घासतात, तर ते ड्राय बाल्कनीमध्ये, तर त्यांच्यासाठी मी घेतलं. अजून काय घेतलं थांबा. आणि हे एक घेतलं, हे खूप छान आहे बघा, हे खूप आवडलं. कपडे ठेवायला, धुतलेले कपडे ठेवले याच्यामध्ये, तर मग बाहेर पसारा होणार नाही असा माझा विचार होता. म्हणून मग पण घेतले 2. छोटी साईज पाहिजे होती ॲक्च्युली मला ना, छोटे आवडतं साईजचे. असं पाणी भरलं का मग हे जड होऊन जातं, असं अंगावर होतं ना. पण ठीक आहे, नाही मिळाले मला छोटी साईज, मग हे मोठे घेऊन आले. हे टॉयलेटचे ब्रश, 2 टॉयलेट 2 ब्रश, कलर वेगवेगळे घेतले. वेगळे ना, हां, कलर 2 वेगवेगळे. आणि तुम्हाला पहिले मी ते अर्धा किलोचे बर्मी दाखवली ना, त्याच्यात मी हे 1 किलोचे साईजचे पण घेतले 3. खूप छान आहे, मला फार आवडलं ह्या बर्मीज. आणि मध्ये आपण वस्तू ठेवतो त्याच्यासाठी हे स्क्वेअर डबे, म्हणजे काही भाजीपाला वगैरे आपण भरून ठेवू शकतो याच्यामध्ये. तर हे 5 साईज आहे याच्यात. ओपन करू का, दाखवू का तुम्हाला? बघूनच घेतली. तर ह्या आहे ना अशा कोथिंबीर, मेथी काही करू शकतो आपण याच्यात. चांगलं. ही एक साईज, ही एक साईज, अजून एक साईज, अजून एक, आणि ही लास्ट. नाही सॉरी, लास्ट नाही, अजून एक. 5 नाही, ही जास्त असते. ही छोटीशी. 2, 3, 4, 5, 6. 6चा सेट. तर हे पण एक घेतलं. आणि अजून काय घेतलं? हां बघा, तुम्हाला मी पहिले दाखवलं ते ब्रश आणि ते
सापडत नव्हते ते याच्यात. किचन ओट्यासाठी पाणी, किचन ओट्यासाठी पाणी काढायला. आणि एक माझ्या पप्पांसाठी आहे. माझ्या पप्पांना ना भाजी चिरायला फार आवडतं, मग त्यांच्यासाठी खास शॉपिंग बघून आणलं. मला पण खूप आवडतं असं कट होऊन जातं. मी दरवेळेस पोळपाट घ्यायची, मग आता हे घेतलं त्याच्यासाठी. आणि पिंपणाला तर मी विळीचाच वापर करते. मला ते चाकूने नाही होत, तिथल्या चाकूला धार पण नाही नेमली. आणि हे असं एक छान तुम्हाला दाखवली ती बास्केट घेतली. आणि काय घेतलं मी, हा पॅनचा सेट घेतला. याच्यामध्ये 3 आहे, 3 आहे त्याच्यात. 3 in 1 नाही म्हणता येणार त्याला, 3चा सेट यायचा. आपण करून बघू. कलर ॲक्च्युली 2 होते त्याच्यात. मला कोणता कलर घेतला मला तेच लक्षात नाही. हे भगवान, हा दिसतोय माझा. चला बाहेर कोणीतरी या बाहेर. सगळे झाले का? नाही नाही. तर वा, मस्त कलर आहे ना. सोलर पॅन लगेच पॅक करून ठेवू. खरी मम्मी गेली आता बैठकीला रामदास स्वामींच्या. तर ती आली का तिला जरा नवीन वाटायला पाहिजे ना, तरी नवीन आणले का पाहिजे, नाही तर सगळंच मोकळं करून ठेवलं. हा डोसा पॅन. आणि याच्यावर हे ढक्कन असा एक सेट घेतला. आपण सर आता नंतर आणावं लागेल जर बोलून झालं का मग. हां, अजून एक पण दिलं त्याच्यात, हे पण दिलं. आणि छान गोष्ट घेतली मी, मला काहीतरी नवीन वाटतं. म्हणजे ही नाही आहे नवीन, हे आपलं अंघोळीचं बाथरूम मधलं. काय सांगितलं, आईस ट्रे. मस्त आहे ना, कलर पण सुंदर आहे. ताईला पाहिजे होता हा कलर, पण मीच घेऊन घेतला पैसेच निवडून. आणि हा एक, हे 2 ट्रे घेतले मी. म्हणजे अन्वेषाचा नाश्ताचं भांडण नको. एकीला एक, एकीला एक, तेच कोणत्या पण गोष्टीवरून भांडतं. तर असं झाली आपली कालची पूर्ण शॉपिंग, जी मी तुम्हाला दाखवली. आता याच्यात काही राहिलं असेल तर अशी झाली आपली कालची सगळी शॉपिंग. तरी पण याच्या बघा, याच्यामध्ये एक कुकर घ्यायचा होता मला स्टीलच्या प्लेट घ्यायच्या होत्या, छोटे पातेले घ्यायचे होते, खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या मी तिथे गेले विसरून गेली. आणि पप्पा बडबड करत होते, फक्त गेली आणि प्लॅस्टिकचं सामान भरून घेऊन आली घरामध्ये. पहिलेच गर्दी आणि त्याच्यात अजून सगळंच प्लॅस्टिक चालले. झाली ऑफर पण संपली तिथली. तर हे असं सामान घेतलं. मला कसं वाटलं कमेंट करून कळवा. मध्ये मध्ये लिपस्टिक लावलेली दिसते तुम्ही अजून पण. चला बाय. तुम्हाला मी तो ट्रे दाखवला होता बघा, बर्फाचा आईस ट्रे. ते बघा किती छान बर्फ तयार झाला. प्रिन्सू काढ रे. हो, हे बघा किती छान क्यूब्स तयार होतात त्याच्यात. मस्त ना, एकदम मस्त मस्त ट्रे मिळाला मला बर्फाचा. 2 आहे, अजून एक फ्रीज मध्ये. हा, त्यांना दाखवले मी 2. मी त्यांना दाखवलं, मम्माला तुझ्या पाहिजे कलर तो मी घेऊन घेतला असं.
बडी बाई म्हणजे हा? अरे मला तो व्हायलेट कलर आवडतो ना, तिने गुपचूप घेऊन टाकला. The next day. फ्रेंड्स, तुम्ही आता स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये गुड्डी मासीने काय काय वस्तू घेतल्या हे तुम्ही बघितल्यात. आता मम्माने काय वस्तू घेतल्या हे तुम्हाला दाखवते. मम्माने यावेळेस जरासं कमी वस्तू घेतल्या. तिचं असं म्हणणं आहे की आपण गेलो की जास्तच वस्तू घेतो विनाकारण वेस्ट ऑफ मनी, आणि त्या यूज पण होत नाही काही काही गोष्टी. तर आता मम्माने फर्स्ट घेतलंय कुल्फी मेकर. तुम्हाला दाखवते मी. असं म्हणजे लहान मुलांना असं अट्रॅक्टिव्ह एकदम सुंदर आहे. कॅरेटच्या शेपमध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आहे. आणि आज याच्यामध्ये मी आईस कॅन्डी बनवायचा विचार करते. त्याचं पण मी शॉर्ट्समध्ये टाकणार, कसं बनवलंय काय बनवलंय सगळं. ओपनिंग पण नाही केली आहे त्याची. ये आमच्या चिकू बाळाला खूप आवडते अशा गोष्टी दाखवायला. ही इज मोर इंटरेस्टेड दॅन मी. हे की बघा दाखव. तुम्ही बघू शकता किती गोड आहे. पूर्ण कॅरेट शेपमध्ये. ऑरेंज कलर त्याच्यामध्ये 3 कलर आहेत. तर चला आपण पुढची वस्तू बघूया. काय त्यांची आय गेस 1 लिटरची बॉटल आहे. आणि या बॉटलचं तुम्ही असं म्हणजे मी आता बघते तर मला दिसतंय की याचं जी वेट आहे खूप लाईट आहे. लाईट वेट आहे, तिला वेट नाहीये. तिला वेट नाही, कारण मोस्टली स्टील बॉटलचं कसं असतं ऑलरेडी त्यांचं वेट असतं. मग लहान मुलं त्याच्यामध्ये पाणी भरतात आणि ते अजून हेवी होतं त्यांना कॅरी करायला. ही एकदम लाईट वेट आहे, जसं की प्लॅस्टिकची बॉटलचं वेट असतं तसंच आहे. ते चिकू बेबीचा फेवरेट कलर आहे. सो चिकू बेबीने येल्लो. आम्हाला कुठे गेलं की येल्लो कलर लागतो. चिकूची बॅग येल्लो, कपडे पण मोस्टली येल्लोच असतात. त्याचा फेवरेट कलर आहे येल्लो. हे तर बेसिक आहे, कपडे लावायचे, कपड्यांचे चिमटे. हे दाखवत नाही मी तुम्हाला. हा बाथरूम वॉश करायचा ब्रश आहे. मग आता आपण कसं हाताने घासतो, याच्यात कसं असं लिक्विड टाकायचं आणि असं घासून घ्यायचं. एकदम सिम्पल. आणि मी तुम्हाला सांगते, असं युनिक वस्तू आणल्या ना, आधी प्रिन्सू बेबी आमचा ट्राय करतो. नेक्स्ट काय घेतलं मम्माने? हे तर आपण प्लॅटफॉर्म साफ करायचा, मॉप आहे, वॉटर ह्याचं करायचं. वेगळं काही नाही याच्यामध्ये. ही अजून एक बॉटल आहे. म्हणजे जाम मला बघताच आवडली. म्हणजे त्याचा शेड पण बघा किती सुंदर आहे. बघा कॅमलची बॉटल आहे. किती 1 लिटरची नाही आहे ही, बहुतेक जास्त असणार आहे. नाही 1 लिटर आहे, पूर्ण 1 लिटरची. हे तर आहेच. तुम्ही त्याचं कलर कलेक्शन तर बघा किती सुंदर आहे. म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, मुलांना आवडतील असं. मम्माने हा कलर काय घेतला? तोच अवेलेबल होता तिथे. आणि मम्मा ही बॉटल बहुतेक मला देणार आहे असं मला का असं आपण वाटतंय. आणि तिकडनं फ्रीज बघा कसा बघतोय. ती प्रिन्सला आणली, प्रिन्सलाच मिळणार आहे. 2 बॉटल्स. हा, एक हाफ डे एक फुल डे. मला हा कलर हवा आहे. तिथे नव्हतं अवेलेबल. हे लाइटर आहे. अजून काय? हे एक युजेबल वस्तू आहे. स्टॅपलर मारण्यापेक्षा आपण एखादी म्हणजे आता कसं बघायला आपण चिप्सचं पॅकेट फोडलं किंवा आपण आता म्हणतो ना आपण डाळीचं पीठ आणतो, मग ते पॅकेट फोडतो, मग ते स्टॅपलर मारण्यापेक्षा हे क्लिप्स लावायचे. हे मला तर जवळजवळ हे 3 ते 4 पॅकेट दरवर्षी लागतात. हे पण घेतले मम्माने. फ्रीजला आतमध्ये जे आपण काच खराब होते ना, तर हे त्याच्यात टाकलं ना की काच खराब होत नाही, त्यासाठी मी हे घेतलंय. अजून काय घेतलंय? हे ऑइल गार्निशिंगचा ब्रश आहे, जो की फ्रीज खेळायला घेतो हरवतो. अजून काय घेतलं? निशला हे टॉईज घेतले मम्माने. काहीतरी ब्रिक्स थ्रू एलिफंट, जिराफ असे ॲनिमल्स बनवायचं आहे. म्हणजे कुठे गेलं तर प्रिन्सू बेबीची शॉपिंग ही असतेच, म्हणून मी त्याला घेऊन जात नाही. आणि त्याचं बोललं की मी त्या ब्लॉग मध्ये माझा उनो कार्ड पण दाखवायचं. बघा आम्ही उनो कार्ड सुद्धा घेतले. लास्ट बट नॉट द लीस्ट, हे आहे काचेचे ग्लास. शेप बघा किती सुंदर आहे त्याचा. हा, बाकी प्रत्येक वर्षी मम्माने काय घेऊ दे का नको घेऊ दे, बॉटलचं वेगळं कलेक्शन असतं, काही ना काहीतरी युनिक असतं बॉटल कलेक्शन, आणि ग्लासचं पण असतं.
आता आयच्या आधी मम्मा व्लॉग नव्हती करत तर मम्माने एकदा फिशच्या शेपचे असे ग्लासेस पण घेतले होते है ना मम्मा. या ग्लास ठरलेले असतात, प्लेट ठरलेले असतात. पण या मागच्या वेळेस बरीच खरेदी केली, पण म्हणून यावेळेस जरा कमी शॉपिंग केली मी. आता आज मम्मा मला याच्यामध्ये आईस कॅन्डी बनवून देणार आहे. प्रकारे मी मम्माने काय शॉपिंग केली ही दाखवली, गुड्डी मासीने काय शॉपिंग केले सगळं दाखवलं. तर अशा प्रकारे आमचा सोनी गिफ्टचा ब्लॉग झाला आहे. तुम्ही नक्की बघा आम्ही काय काय वस्तू घेतल्या. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा.